नमस्ते. आज आपण कच्चा बटाटा आणि टोमॅटो वापरून मस्त असा कुरकुरीत डोसा बनवतोय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ हे टाकायचे. 1 बटाटा त्याच्यावरची साल काढून अशा मोठ्या फोडीमध्ये कट करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले. त्यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो ते सुद्धा बारीक चिरून यामध्ये टाकायचं. त्याचबरोबर अर्धी वाटी पोहे, बेसन अर्धी वाटी, बेसनाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा यामध्ये टाकू शकता. अर्धी वाटी बारीक रवा, सगळ्या शेवटी यामध्ये अर्धी वाटी दही हे टाकायचे. यामध्ये 1 वाटी हे पाणी टाकून अगदी बारीक असं स्मूथ असं हे पेस्ट याची बनवून घ्यायचे. 3 ते 4 मिनटं हे मिक्सरमधून चांगलं असं फिरवून घ्या. या टोमॅटोचे किंवा बटाट्याचे बारीक बारीक तुकडे हे राहता कामा नये. तर हे पहा, हे अशा प्रकारे बारीक असं वाटून घ्यायचे. थोडं घट्ट वाटत असेल तर यामध्ये पाणी हे टाकून घ्या. आधी हे 1 वाटी हे पाणी टाकलेलं, तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पेस्ट हे शिल्लक असल्यामुळे त्यामध्ये अजून अर्धी वाटी हे पाणी टाकून ते चांगलं व्यवस्थित फिरवून यामध्ये टाकायचं. हे बॅटर खूप जास्त पातळ पण करायचं नाही, थोडं घट्टच पाहिजे. याचे आपण छान असं कुरकुरीत डोसे बनवणार आहोत. तर सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार हे मीठ टाकायचे. मीठ टाकल्यानंतर हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता या बॅटरची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, असंच आपल्याला हे बॅटर ठेवायचे. आता लगेच आपण सोडा किंवा इनो न वापरता डोसे बनवून घेऊया. तर येथे मी नॉनस्टिकच्या पॅनवर थोडंसं तेल लावून घेते. तर येथे नॉनस्टिक तवासुद्धा छान असं गरम झाले. तर आता जेवढा डोसा तुम्हाला बनवायचा आहे तेवढं यामध्ये बॅटर टाकायचं. मी येथे 2 मोठे चमचे इतके डोस्याचे बॅटर टाकले. ते हलक्या हाताने पसरून घ्यायचं. लगेच हे पलटी नाही करायचं, तर वरची बाजू हे सुकली तर ते लगेच पलटी करून घ्यायचं. तर पहा, येथे छान असा डोसा तयार झाला आहे. सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी पटकन हे डोसे तुम्ही बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका झटपट रेसिपीसोबत. धन्यवाद.